नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ हे हनीमूनसाठी जात असतात तेव्हा मानिनीचा फोन हा जीवाला येतो आणि ती जीवाला विचारते, काय रे, तुम्ही हनीमूनला गेले तर काय तुमच्या आईला विसरले की काय? मला सांगा, विमानामधून जाताना जोडीने एकत्रपणे ढग पाहताना तुम्हाला कसे वाटले? तेव्हा जीवा हा मानिनीला बोलतो, आई थोडी तू जागेवर ये, कारण आमचा प्लॅनमध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर इकडे आपण पाहतो, रम्या आणि वसुंधरा हे सर्व पुरावे फार्म हाऊसमध्ये शोधत असतात तेव्हा रम्याला समजते की ते सर्वजण फार्म हाऊसकडे येत आहेत आणि ती अतिशय घाबरते. वसुंधरा त्या चौघांचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि ते चौघे फार्म हाऊसच्या दिशेने येत आहे. तेव्हा ते दोघी अतिशय घाबरतात आणि त्यांची नजर ही त्यांच्या बॅगवर पडते. बॅग तर बाहेरच असतात आणि रम्या ही धावत जाते. ते आपले सर्व बॅग घेऊन फार्म हाऊसच्या रूममध्ये जाते आणि दोघी मिळून घाबरलेल्या अवस्थेमध्ये सर्व पुरावे बॅगमध्ये भरू लागतात. आणि त्याच वेळेस आपण पाहतो, जीवाची गाडी देखील फार्म हाऊसमध्ये येते आणि तेव्हा जीवाची नजर ही खिडकीवर पडते. त्यामध्ये लाईट सुरू असते आणि त्यानंतर जीवाला संशय येतो की रूममध्ये कोणीतरी आहे आणि तो रूमच्या दिशेने पायऱ्या चढून जाऊ लागतो. तेव्हा रम्या आणि वसुंधरा अतिशय घाबरलेल्या असतात. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ हे सर्वजण रम्या आणि वसुंधराला त्यांच्या फार्म हाऊसमध्ये रंगेहात पकडणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.